चांगले कवी आहेत, चांगले लेखक आहेत आणि सामाजिक योगदानामध्ये गायक पण सुंदर आहेत. आणि मग तुमच्याशी बोलताना तुम्ही पाहिलं असेल जे मुलं आपल्या आईबाबांचे ऐकत नाही ते सगळ्यात कधी श्रेष्ठ आणि सक्सेस होऊ शकतात. पण मित्रांनो, दगड फोडल्यानं तुम्ही नाही फुजकले चालेल, पण एक लक्षात घ्या, या संधी पाटलाच ऐकून घ्या, छातीवर हात ठेवून सांगा आणि कळकून आपल्या आईबाबांना मिठी मारा, कारण आज आहे उद्या त्याचं नाव आहे बा. आणि आई ही प्रत्येकाला दिसली डोळ्यामध्ये, तिच्यावर किती कविता, किती लिसन झालेले आहेत, पण बापाविषयी खूप झालेलं. म्हणून सांगतो, बापासारखा बाप मिळावा, हो बापासारखा बाप मिळावा, जगात कोठे पुण्य करावा, नका जाऊ विसरल्यावर, कसा तुला रे विसर आई बापाची माया, का नाही तुला येत आठवण. मित्रांनो, खरंच तुम्ही तुमच्या आईबापांना ना मिठी मारा. आतापर्यंत सगळा जो गरीब असेल आईबापांना सांगा, बाबा मला ट्युशन लावू नका. बाबांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी शपथ लावतो, कारण की जो बाप त्यांनी तुमच्याकडे 10 रुपये वाचवण्याचा प्रयत्न करतो. अरे पायी जातो रस्त्यानं, कधी गाडी अशी वगैरे तेच चालवतो का, त्याला वाटतं वेळेवर मी जॉबवर पोहोचावं, कारण की मला माझ्या मुलांचं शिक्षण करायचंय, तिचं लग्न करायचंय, तिचं दूध सुरू करायचंय, बायकोला सांभाळायचं, संसाराला सांभाळायचं, नात्या गोट्याला सांभाळायचंय. म्हणून त्याने वाऱ्याच्या वेगापेक्षा स्पीडवर जात असतो, परंतु कधी त्याचा अंत होईल माहीत नसतो. पण बाबासारखं आणि आई पण तशीच आहे, वाघिणी सारखी आहे. अरे घरातली प्रेमळे पण बाहेरची वाघीशी जगाशी लढत असते. म्हणून तुम्ही या 2 देवतांना विसरू नका. तिसरा मध्ये देव म्हणजे गुरु. कर लो दूर प्रभु मेरे मन में अंधेरा है, जब से तेरी लगन लगी हुआ मन में सवेरा है, इतना बता दो प्रभु कि मेरी मंजिल है कहाँ, मुझे ले चलो वहाँ जहाँ ज्ञान का डेरा है. तर नक्कीच तुम्ही आपण या बाहेरच्या समाजासमोर कधी व्यक्त होऊ नका. तुमच्या ठिकाणी तो कमजोरीचा फायदा उचलतो आणि नक्की एक दिवस तुमचाच घात करतो. म्हणून लक्षात घ्या, सोडून पुन्हा जो तुमच्या मित्रांनो आता तरी ऐका, नाही तर जा सर्वजण त्या ठिकाणी भुकणार. शेवटीची वेळ सांगता येणार नाही, म्हणून पुन्हा सांगतो की बाहेरचे जंक फूड सोडा, घरातलं खा आणि घरच्यांना नसमस्तक व्हा. रामकृष्ण जय.